मंचाची शोभा वाढवायची आहे. आणि केवाळे क्रिकेट संघ आपला 12वा प्रतिनिधी आपण आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. नक्की चालेल आहे. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान मोरया 11 केवळ क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच शिवशक्ती 11 धाकटी जुई या दोन संघाच्या दरम्यान इथे मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि या दोन बलाढ्य संघामध्ये रंगलेला रंगतदार सामना आपण इथे पाहणार आहोत. आणि हा सामना आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळणार आहे. या मॅचमध्ये आमचे चिचा बॉईज अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये त्यांनी आय एम अ सिपॉय बॉय, आम्ही आहोत या मॅचेसचे व्हॉलेंटियर्स आणि आम्ही इथे मात्र पूर्णतः या सीमारेषेची रक्षा करणार. मात्र रक्षा करा, भक्षा करू नका. रक्षक बना, भक्षक असं नको व्हायला. नाही तर चेंडू षटकार जायचा नाही, कॅश खिशात ठेवायचे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडून हिरवं कंदील. गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट नाऊ. गणपती बाप्पा मोरया या मॅचची आपण इथून सुरुवात करूया. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी उमेश माळी. स्ट्रायकर एंडवरती दीपेश, नॉन स्ट्रायकर एंडवरती रोहित. अशा ह्या यंग संघाची बांधणी आपण पाहतोय. आज या मैदानामध्ये आमचे दीपक दादा फडके एक उत्कृष्ट समालोचक आहेत, त्यांनी केलेले आहे. पहिला चेंडू उमेशचा. क्रॉस बॅटल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठल्याही प्रकारे दीपच्या बॅटवरती चेंडू आला नाही. आणि इथून आपण पाहिलं परिणाम तर एका डॉट चेंडूची नक्कीच सांगाता झालेली आहे. आणि इथून आपण पाहतो इथं निर्धाव चेंडू आपल्याला आलेला पाहायला मिळालेला आहे. पहिलाच चेंडू डॉट खेळवला. इथून अप्रतिम चेंडू फेकला होता गोलंदाजानं आणि गोलंदाज उमेश मालीला आपण पाहतो डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर 4 ओव्हरचा सामना आहे. सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे बघा. 4 ओव्हरचा सामना आहे. एज लागली आहे. चेंडू प्रभाकर पालकरला चकवा देत सीमा पार थर्डमॅन क्षेत्रामध्ये खणखणीत चौकार. तर इथे आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. आतापर्यंतची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यामध्ये एक चौकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला जो एज लागून गेला खरं तर थर्डमॅन क्षेत्रामध्ये. ओहो, फुलर लेनचा बॉल, फुल टॉच चेंडू, अप्रतिम फटका, कडे तोड प्रहार, प्रतिहल्ला आणि फक्त प्रतिहल्ला. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. अप्रतिम फटकेबाजी. फुलर लेनचा बॉल होता. फुलर लेनच्या बॉलला दिशा इतक्या प्रतिमतेने दिली आहे की चेंडू मात्र सीमापार गेलेला आहे. ओहो, वन्स अगेन गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आहे. मयूर तिथे प्रयत्न करतोय, मात्र मयूरला चकवत चेंडू सीमारेषा भेदतोय. चेंडू जातोय सीमापार, खणखणीत चौकार. सांग फितुरांना तुटल्याच रे हजार तलवारी, कवटाळले मरणास पण आगरी कधी फिरले नाही माघारी. अरे आमच्या शिवड्याची ताकद या तख्यात नाही, अन माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. आमचा आगरी लय जिगरी, आगरी लय जिगरी, आमचा आगरी. एकूण 14 धावा धावफलकावरती. या 4 धावेनं या धावा वाढलेल्या आहेत. एकूण 14 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 3 चेंडूवरती 3 चांगले फटके आले. आणि ते आपण जर फलंदाजांचा विचार केला, प्रत्येकी चेंडूमध्ये तो क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्यास भाग पाडतोय फलंदाज. फलंदाजी करणारा दीपेश गरत पहा किती सुंदर खेळ मैदानामध्ये रंगवतोय. अप्रतिम फटका, या चेंडूला ऑफसाइडला मारला. द परफेक्ट पॉवर प्ले मास्टर आपण पाहतोय. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. या चेंडूवरती देखील एक चांगला फटका पाहायला मिळाला. आणि इथून आपण पाहतोय संघ नक्कीच पुढे गेलेला आहे. संघाची वाटचाल 18 वरती आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार आपण सलग पाहिले, त्यानंतर आधी एक चौकार आला होता. अशा 3 चौकार आणि एक षटकार या
4 मोठ्या फटक्यांचा समावेश या षटकामध्ये राहिला. त्यामध्ये अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक असणार आहे. उमेश मालीचं डोकं मात्र चक्रावलंय. बिकॉज आपण जर पाहिलं फलंदाजानं मात्र पहिल्या चेंडूचा अपवाद वगळला तर बाकी सर्वत्व चेंडूवरती मात्र मोठमोठे फटके घेतलेत. इन स्विंग थोडा सापटेबार चेंडू होता, इथे फसवलं गेलं आणि अशा तऱ्हेनं षटक संपलं जाईल. षटकाचा खेळ इथे संपतो आहे. एकूण 6 चेंडूंचा खेळ इथे संपला. पहिल्या षटकामध्ये बनल्या 18 धावा. बिनगडीबाद फलंदाजी करतोय शिवशक्ती 11 धाकटी जुई क्रिकेट संघ. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण 18 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 18 रन्स ऑन अ बोर्ड. धावफलकावरती आपण या धावसंख्या पाहतोय. पहिल्या 17चा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यामध्ये आपण जर विचार केला गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजची निवड होणार. मयूर या गोलंदाजची निवड मयूर गायकर आपण पाहतोय आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. मागील मॅचमध्ये आपण या मयूरबद्दल चर्चा केली की 1 वर्ष क्रिकेटचा कालखंड तो क्रिकेटपासून दूर राहिला आहे. त्यानंतर त्याच्या हातामध्ये थोडासा त्रास, हात फ्रॅक्चर झाला होता. मग त्यानंतर त्यानं क्रिकेटला थोडासा अल्पविराम लावला होता आणि पुन्हा एकदा तो मैदानामध्ये उतरला. पुन्हा एकदा रिकवर होऊन त्यानं मात्र हातामध्ये चेंडू घेतला आहे आणि एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची खरं तर केवाळी संघामध्ये नेहमीच निवड असते असा हा गोलंदाज आहे. आता तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक वेगळीच आपण त्याची फलंदाजी पाहू शकतो. जर आपण त्याच्या रनवेचा विचार केला वारंवार तो चेंडू ऑफसाईडला फेकत असतो आणि ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये त्याचे चेंडू कधी कुठल्या बाजूने वळतील याचा नेम नसतो. अशा प्रकारचा हा गोलंदाज आहे. प्रत्येकी चेंडूमध्ये वळण देणं ही या खेळाडूची वैशिष्ट्यता राहिलेली आहे आणि त्या वैशिष्ट्याला खरं तर जपत तो गोलंदाजी करत असतो. पाव्यात पहिला चेंडू मयूर गायकर फेकेल. इथे मात्र रोहित घरत पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार असणार आहे. ओहो काय गोलंदाजी आहे पा आणि इथे बालंबाल बचावलाय. मोठी अपील केली होती. ऑफसाईडला निघून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. खरं तर फलंदाज रोहितचा झाला होता. रोहित थोडा ऑफस्टिकच्या बाहेर आला आणि पंचांनी ओळखलं. आणि या लेग विपरचे खूप नियम आहेत. मग आपण जेव्हा लेग स्टिकची गाठ घेतो तेव्हा लेग स्टिक आणि मिडल स्टिकला पंच आपण पाहतो जे खरं तर LBWमध्ये बाद देत असतात. प्रत्येकी मॅचमध्ये खरं तर हे नियम वेगळे असतात. आपण आयोजनावरती तो खरं तर निर्णय असतो. मग एखादा पंच 3 डंप लावू देतो. असे अनेक सारे नियम आहेत क्रिकेटचे. त्यामध्ये कदाचित हा खेळाडू इथून आपण पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेर अथवा ऑफस्टिकवरती सापडला असावा. इथे पहा आणि सुखरूपरित्या इथे आपण जर विचार केला फलंदाज बाद होतोय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून हा दीपेश मैदानाच्या माघारी परतेल. फलंदाज बाद. गाडी चाले गाडी चाले खंडाळ्याचा तो खांडू. गाडी चाले खंडाळ्याचा तो खांडू. खंडाळ्याचा तो खांडू माझ्या एकविरे आईची मांडू. खंडाळ्याचा तो खांडू माझ्या एकविरे आईची मांडू. गाडी चाले खंडाळ्याचा तो खांडू. गाडी चाले खंडाळ्याचा. 19 धावा. दीपेशच्या फलंदाजीचा अंत होत असताना आपण पाहतोय हा फलंदाज इथून बाद होतोय. नक्कीच चांगली रनिंग बिडिंग द विकेट होती मात्र बॅट थोडी वर राहिली आणि इथून आपण पाहिलं या फलंदाजाला मात्र इथून नक्कीच धावचितच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता मात्र फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल मयूर पाटील. या फलंदाजाचं वैयक्तिक योगदान जर आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं खेळला. एकूण 18 धावांची वैयक्तिक खरं तर पारी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. एकूण 18 धावा धावफलकावरती आपण मयूर गायकर या गोलंदाजाला पाहत होतो. पहिला चेंडू त्यानं डॉट खेळवला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती रनआउटची विकेट खरं तर सांघिक संघाला त्यानं मात्र प्राप्त करून दिली. पहा गोलंदाजी. मी आधी म्हटलं की या गोलंदाजामध्ये एक शैली आहे. या गोलंदाजामध्ये ताकद आहे की कधी कुठल्या बाजूने चेंडू वळेल याचा नेम नसतो आणि हातभर चेंडू वळवण्याची धमक असलेला गोलंदाज. स्ट्रायकर एंडवरती रोहितला आपण पाहू शकतो. थोडासा बॅकफुटवरती नक्कीच गेलेला आहे या मॅचमध्ये. यावेळचा बॉल इथून गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि चेंडू ऑफसाईड क्षेत्रामध्ये जाईल. अडव होणार तोपर्यंत स्ट्राईक रोटेशनमधील सातत्यपणा टिकवून ठेवला जातोय. दरम्यान आपण पाहतोय आमचे अतिथी मान्यवर
आदरणीय चांगदेव शेठ पाटील विहीगर यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना इथे इन्व्हाइट करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. आदरणीय चांगदेव शेठ पाटील विहीगर या मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. एक शांत असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमीच पाहिलेलं आहे आणि त्या मान्यवरांचं इथे आगमन आपण पाहतोय. या सामन्याचा ते आस्वाद घेत आहेत. इथून वाईटचा इशारा पंचांचा. अव्वांतरची धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड केली जाणार. धाव फलकावरती ही एक धाव ॲड केली असताना 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. एक गडी बाद झालाय धाकटी जुई क्रिकेट संघाचा दीपेश गरत, जो मैदानामध्ये 18 धावांवरती नाबाद खेळत होता. रनआउटच्या स्वरूपात त्याला माघारी परतावं लागलं. ओहो, मोठी अपील. अपिलीला पंचांचा होकार. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. अजून एक सफलता इथे मात्र मिळतीये केवाले क्रिकेट संघाला. धक्का बसतोय धाकटी जुई क्रिकेट संघाला. आई एक वीरा कारले डोंगरची माहुरी आई एक वीरा कारले डोंगरची माहुरी आई तू बेटी तू सावरी साऱ्या भक्तांची कुलस्वामी आई तू बेटी तू सावरी साऱ्या भक्तांची कुलस्वामी आई एक वीरा कारले डोंगरची फलंदाज बाद झाला. LBW मध्ये अडकला गेला. आपण जर विचार केला या गोलंदाजाचा, अप्रतिम गोलंदाजी दाखवली मित्रमंडळ आपल्या संघासाठी. कारण की पहिल्या षटकामध्ये 18 धावा येणं, त्यानंतर दुसरं षटक आपण जेव्हा पाहतोय खरं तर प्रगतीपथावरती चालू असताना 5 चेंडू आत्तापर्यंत फेकले गेलेत आणि या 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेत मयूर गायकरनं. अप्रतिम गोलंदाजी आणि संघासाठी एक उल्लेखनीय कामगिरी. बॅकअप कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये या मयूरच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मार बसला होता उमेश मारी सारख्या एका मोठ्या गोलंदाजाला. त्यानंतर आलेला मयूर गायकर संघासाठी मात्र एक चांगला दुवा खेळाडू ठरला जातोय आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा एक चेंडू मयूरचा. शेवटचा एक चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज असेल. समोर फलंदाज डावकर येतात आमिष घरत. आता जो मैदानामध्ये उतरला. एकूण 21 धावा धाव फलकावरती आहेत आणि आमिषला आपण इथून पाहू शकतो जो नॉन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहित आपण नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहतोय, तर आमिषला आपण पाहू शकतो इथून मात्र स्ट्रायकर एंडवरती आहे. आणि आमिषबद्दल सांगायचं झालं तर तोही तितकाच ताकदवर फलंदाज आहे आणि ते आपण पाहू शकतो काय फटकेबाजी आहे पहा. अप्रतिम फटका. चेंडू सीमा पार मिड विकेटच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. नक्कीच षटक संपलं मित्रांनो. 2 षटकाचा खेळ झाला. 2 षटकामध्ये संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली, एकूण धावा धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळत आहेत आणि 27 धावा आपण धावफलकावरती पाहतो. आपण नेहमी म्हणतो की एखाद्या आपण कोपऱ्यामध्ये जर साखरेची बरणी ठेवली आणि मिठाची बरणी ठेवली तर साखरेच्या बरणीला नेहमीच मुंग्या लागतात कारण की तिच्यामध्ये गोडवा असतो. मग तसंच आमचं संपूर्ण आयोजक त्यांच्यामध्ये गोडवा आहे आणि त्यांच्या प्रेमाखातीर आपण पाहतोय संपूर्ण पाठीराख्यांनी या स्पर्धेला मात्र सजवलेलं आहे आणि इतकी दिव्य क्रिकेटची ही भव्य दिव्य शृंखला आपण त्यांच्याच माध्यमातून पाहतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यांसाठी सर्व ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला कोणी दिल्यात तर आपण पाहतोय आमचे अतिथी मान्यवर आदरणीय योगेशजी तांबोळी साहेब यांच्या माध्यमातून हे मोठं खरं तर हे मोठे पुरस्कार आहेत आमच्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण ट्रॉफीज खरं तर दिलेल्या आहेत. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करतोय. त्यानंतर आपण जर अशा दुसऱ्या योगदानाचा विचार केला तर संपूर्ण सन्मानचिन्ह आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी दिलेले आहेत ते आमचे विलास दरे साहेब यांचंही मी या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचं औचित्य साधून मात्र खूप खूप स्वागत करतोय. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी जे आपण शूज पाहतोय ते शूज आम्हाला खरं तर ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत ते आमचे अतिथी मान्यवर सुधीर पाटील साहेब यांच्या माध्यमातून खरं तर ते आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. आणि संपूर्ण बॉल या स्पर्धेसाठी जितके चेंडू लागतील तर नक्कीच ते बॉल आम्हाला खरं तर राजू ताटरे साहेबांनी दिलेले आहेत. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करतोय.
घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, चेंडू हवेमध्ये आहे. मंचावरती येणार की काय? यस, आमच्या मंचाला सलामी देणारा हा फटका. चेंडू सीमा पार, षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. षटकार इथे पाहायला मिळाला. उंच कोरा षटकार आपण इथे फलंदाजच्या बॅटमधून पाहिला. आणि फलंदाज कोण होता तर आपण पाहिलं रोहित घरत. मागील मॅचमध्ये 36 धावांची 12 इनिंग साकारली होती 13 चेंडूमध्ये. आणि आता या स्पर्धेमधील तब्बल 35वा षटकार त्यानं खेचलाय. अप्रतिम फटकेबाजी. पहिल्या दिवसामध्ये स्पर्धा आली आहे आणि पहिल्या दिवसामध्ये इतके षटकार लागणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पहा इथे चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर धावा इथे सोडताना फलंदाज पाहायला मिळाले. या चेंडूवरती 2 धावा आल्या. एकूण 35 धावा धावफलकावरती आतापर्यंतची धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळते. अप्रतिम आपण इथे खरं तर सुरुवात पाहतोय संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 18. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅकअप भेटलं. तिथे आपण पाहिलं तर कमी धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र आपण पाहिलं प्रभाकर पालकर या गोलंदाजाचा वापर केला केवळ क्रिकेट संघाने या मैदानावरती. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर तिथे मात्र या फलंदाजावरती प्रतिहल्ले, फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजावरती प्रतिहल्ले घेतले जात आहेत. अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार. दरम्यान आपण पाहतो इथे या मॅचमध्ये अजून एक षटकार आपण खरं तर पाहिलेल्या फलंदाजच्या बॅटमधून. रोहित या फलंदाजाला थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. हे मोठं वादळ आहे आणि या वादळाला, या धारेला कुठलाही किनारा नाही आहे. कारण की हा फलंदाज तितकाच वादळी आहे, विस्फोटक फलंदाज आहे. आपण पाहिलं अनेक सारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ते जेव्हा चेंडूवरती प्रतिघात करतात तेव्हा चेंडू वेदनेनं विव्हळतो. मात्र हा रोहित गरज जेव्हा चेंडूवरती बॅट घालतो तेव्हा चेंडूलाही गुदगुल्या होतात आणि चेंडू सीमापार जातोय. इतकी सुंदर फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. आमचे युवा उद्योजक या गावामधील अक्षयजी शेळके साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना इन्व्हाइट करेन की या पण आमच्या मंचावरती स्वागत आहे आपलं. दरम्यान इथे मोठी अपिलीला पंचांचा होकार. पंचांचं बोट आकाशाकडे आहे. फलंदाज बाद होतोय. इथून मात्र रोहित. रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली, या चेंडूवरती विकेट प्राप्त केली गोलंदाजानं. आणि इथून आपण पाहिलं तर संघ जाऊन पोहोचला 41 वरती. 41 धावा धावफलकावरती आहेत. आणि त्यामध्ये जर आपण षटकाचा विचार केला, तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. प्रभाकर पालकर एक एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू इथे आपण पाहतोय. खरं तर इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याच्यावरती 2 मोठे प्रतिहल्ले आले होते. नंतर मात्र त्यानं त्या एक्सपिरियन्सचा पूर्णतः वापर केला. अनुभवाची शिदोरी बांधत फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज सूरज घरत. यावेळचा चेंडू हवेमध्ये उंच उडालाय. जेल खाली क्षेत्ररक्षक इथे आहे, चुकी करत नाहीये. चांगलं कलेक्शन. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसेल जेलबादच्या स्वरूपात. धाकटी जुई क्रिकेट संघाचा एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. एकच योद्धा इथे जन्मला शिरडोन या भूमीवर. वासुदेवाचं नाव गाजलंय इतिहासाच्या पानावर. वासुदेवाचं नाव गाजलंय इतिहासाच्या पानावर. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतो. गोलंदाजी आपण पाहिली तर एक्सपेन्सिव्ह गोलंदाजी राहिली आहे. कारण की पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये
दोन मोठे हिट आले होते. एका चेंडूवरती सिंगल आली होती, डबल आले होते दोन चेंडू, एक चेंडूवरती. त्यानंतर एक चेंडू आपण डॉट पाहिला होता. म्हणजे अशा प्रकारे 14 धावा खर्च झाल्या होत्या. शेवटचे 2 चेंडू आणि मग तिथे जर 4 जरी धावा आल्या असत्या तरी देखील ते षटक खूप महागडे ठरलं असतं. मात्र त्यानंतर गोलंदाजानं दिलेलं बॅकअप तिथे मात्र अतिशय सुंदर होतं आणि ते बॅकअप संघासाठी आल्हाददायक ठरलं गेलं. संघाची आपण जर खरं तर धावसंख्या पाहिली तर इथे एकूण धावसंख्या आहे ती म्हणजेच 41. एकूण 3 षटकांचा खरं तर खेळ इथे संपलेला आहे. आणि आता 4थ्या षटकाची सुरुवात आणि 4थं षटक आपल्याला नक्कीच प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक असेल, 4 षटकांचा सामना आहे. दरम्यान आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यानंतर आम्हाला सर्व ट्रॉफीज खरं तर ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत ते आमचे अतिथी मान्यवर आदरणीय, नक्कीच आपण पाहतो या ट्रॉफीज आम्हाला योगेश तांबोली साहेबांनी दिलेले आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी लागणारे ब्रँडेड शूज आहेत ते शूज आम्हाला पुरस्कृत केले आहेत साई संतोष ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून. तर त्या मान्यवरांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करतोय. ओहो, चांगला फटका गॅपमध्ये, अप्रतिम चेंडू गॅपमधून एक्सपर्टली इन्क्लूड केलं. चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. तर नक्कीच इथे 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. अतिशय सुंदर असा फटका घेतला फलंदाजांना. फक्त चेंडूला दिशा दिली, फ्लिक केलं चेंडूला आणि क्रिकेटमधील मादक सौंदर्य, क्रिकेटमधील कलात्मक फटका ज्याला म्हटला जातो तो फटका त्यानं खरं तर इथं दाखवला. या चेंडूवरती आपण पाहिलं 4 धावा खरं तर आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 धावा आल्यानंतर संघ पुढे वाटचाल करत असताना संघाची धावसंख्या वाढलेली आहे. एकूण धावा धावफलकावरती 45. 4थं षटक प्रगतीपथावरती चालू. एकूण 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. केवळ क्रिकेट संघ म्हटला तर मग एक मातब्बर क्रिकेट संघ आहे आणि अनेक सारे मोठमोठे फलंदाज तेही तरह शैलीचे या संघामध्ये उपलब्ध आहेत. आणि मग त्या संघासमोर खेळत असताना या धावा बनणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्या धावा बनवल्यात मी तर म्हणेन दाखली जुई क्रिकेट संघानं. ओहो, यावेळचा बॉल आणि इथून मात्र हा चेंडू पुन्हा एकदा नो चेंडूचा पंचांचा इशारा येतोय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 चौकार. तर इथे आपण पाहतोय या चेंडूवरती नो चेंडूचा इशारा होता, त्यामुळं फ्री हिटची देखील संधी असणार आहे खरं तर इथे खेळाडूसाठी आणि इथे त्या गोष्टीचाही तो फायदा घेईल. आणि या 5 धावा ज्या आल्या या 5 धाव्यानं संघाच्या 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एकदा जोरदार या भागीदारीसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. 50 धावा कंप्लीट शिवशक्ती 11 धाकटी जुई क्रिकेट संघाच्या. फ्री हिटची संधी वरतून म्हणजे इथून चान्स असेल या फलंदाजाला की मोठा हिट घेण्याची. फक्त आणि फक्त रनआउट बाद होईल, क्लीन बोल्डही बाद नसेल, त्यानंतर झेलबादी बाद नसणार आहे, फक्त रनआउट बाद असेल. चांगला चेंडू यावेळी सरळ बॅटनं ऑन साईडला खेळलाय. मयूर चेंडू खाली, एक धाव कंप्लीट. पहा या धावा चोरल्या जात आहेत. मी आधी चर्चा केली होती या संघाची की या संघामध्येही शैली राहिलेली आहे की धावा चोरणं आणि धावा चोरत असताना अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आहे. धाकटी जुई क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय या चेंडूवरती 2 धावा त्यांनी घेतलेल्या आहेत. 52 वरती मजाल संघाची. 52 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्या फलकावरती या धावा मेरिट प्रमाणे खेळ मैदानामध्ये. ऑफ साईडचा चेंडू आपण पाहतोय ऑफ साईडला मारतायत, लेग साईडचा चेंडू लेग साईडला मारतायत. खराब चेंडूला सन्मान, त्यानंतर चांगल्या चेंडूवरती प्रतिहल्ला त्यांच्या माध्यमातून चढवला जातोय. आणि आपण पाहतोय सामना 2 संघाच्या दरम्यान. एका बाजूनं शिवशक्ती 11 धाकटी जुई, दुसऱ्या बाजूनं जय हनुमान मोरिया 11 केवाले. प्रभात पारधी गोलंदाजीसाठी. ओहो, काय वेग आहे, मात्र लाईन विस्कलित झालाय. पंचांचा वाईटचा इशारा आणि एकदा ॲड केली जाईल. 1 मोर रन ॲडेड इन कलेक्शन. आणि धावांचं कलेक्शन आपण जर पाहिलं तर 53 धावा धावफलकावरती आतापर्यंतची धावसंख्या संघाची पाहायला मिळते आहे. आपण जर इथून संघाची धावसंख्या पाहिली 53 वरती संघ जाऊन पोहोचलाय. षटक मार्गस्थ 4थं. लोअर फुल टॉस गॅपमधून एक्झिक्यूट केलाय, एक्सपर्टली इन्क्लूड इनटू दी गॅप. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू फरार, सीमा पार दाखवून दिलं फलंदाजानं. आम्ही धाकटी जुईकर आणि आमच्या बॅटमधून निघतोय हा खणखणीत चौकार.
चौकारानं संघ पुढे 57 वरती संघाची मजाल. प्रभात पारधी हा गोलंदाज थोडासा मागडे ठरला गेलाय आणि या गोलंदाजाला मात्र इथून स्वतःला सावरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की इथून जर 60च्या पुढे संघ गेला तर मग जिंकणं थोडं कठीण होऊन जाईल केवाळे क्रिकेट संघाला. संजय माळीसारखा फलंदाज त्यांच्याकडे आहे, त्यानंतर उमेश माले असेल, गणेश पारवेला कोण विसरेल, असे फलंदाज आहेत त्यांच्याकडे. हे 3 प्रमुख फलंदाज आपण त्यांच्या संघातून खेळताना पाहतो की त्यांच्यामध्ये खूप मोठी शैली आहे, क्षमता आहे. मात्र ते 3 फलंदाज आपण बाजूला ठेवूयात या मॅचमध्ये. इथे फलंदाजी आपण एन्जॉय करूयात फलंदाजी करणाऱ्या धाकटी जुई क्रिकेट संघाची, ज्यामध्ये अमिश घरत आणि दिनेश घरत असे 2 फलंदाज आपण पाहतोय. त्यामध्ये अमिशने षटकार लगावला होता, दिनेश देखील तशाच प्रकारची कामगिरी दाखवतो. 3 चौकार आपल्या बॅटमधून त्यानं आतापर्यंत घेतलेत. वैयक्तिक खेळतोय 14 या धावसंख्येवरती 5 चेंडूंचा सामना करत असताना. गोलंदाज तयार, गोलंदाजीसाठी प्रभात पारधी. चांगला चेंडू, चांगला फटका यावेळी गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय घरंगळत जमिनीला. त्यानंतर धावा चोरण्याचा धाडस इथे होता आणि या धाडसाला मात्र यश येत नाहीये आणि इथून मात्र फलंदाज धावचितच्या स्वरूपात बाद होईल. धक्का बसेल रनआउटच्या स्वरूपात. 1 गडी तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. इथून आपण जर विचार केला तर आतिश घरतसाठी संधी असेल. 7व्या क्रमांकावरती मैदानामध्ये उतरतोय. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 58 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती आणि अतिशय सुंदर अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर संघानं मैदानामध्ये उभारलेली आहे. आणि इथून जर आपण विचार केला गोलंदाजाचा तर गोलंदाज आपण प्रभात पारधी याला पाहतो. आतापर्यंत चेंडू फेकलेत त्यानं 5 आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक असणारे 17 धावा खर्च त्याने केलेले आहेत. गडी बाद करण्यामध्ये खरं तर त्याला यश आलेले नाही आहे. 1 रनआउटची विकेट त्यानं संघाला सांघिक मिळवून दिलेली आहे. चांगला चेंडू गॅपमधून. हो काय फटकेबाजी आहे पा. सम्राट माळी चेंडू मागे पळतोय, अडवतोय चेंडूला, फेकी होणार तोपर्यंत धावा देखील इथे चोरल्या जात आहेत. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा आणि ह्या डायरेक्ट हिटनं नक्कीच नुकसान केलेलं आहे संघाचं. आणि इथे आपण पाहतोय या चेंडूवरती टोटल धावा पंच किती असतील? 4. 3 धावा या चेंडूवरती आणि 3 नंतर आपण पाहतोय तर नक्की 4 धावा आहेत चेंडूवरती आणि या 4 धाव्यांना आपण पाहतोय संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 62 धावा आणि 63 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जय हनुमान मोरिया 11 केवाले क्रिकेट संघासमोर. तर या 63 धावांचं आव्हान कशा रीतीनं पार पडेल हे पाहण्यासाठी आपण द्वितीय सत्रामध्ये जाणार आहोत. मात्र आपण इथून टॉसकडे बोलूयात. इथून टॉस केला जाईल पोइंजे क्रिकेट संघाचा संघनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट वहाल क्रिकेट संघाचा संघनायक. आपण आज इथे यायचे बघा टॉससाठी. पोइंजे आणि वहाल या दोनही संघाच्या संघनायकांना मी इथे विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी डेस्कमध्ये संपर्क करायचा आहे नाणेफेकीच्या कौलाकरिता. त्या दरम्यान आमचे अतिथी मान्यवर आदरणीय रामकाका मस्कर साहेब यांना मी इथे इन्व्हाइट करतोय की या आपण आमच्या मंचावरती. रामकाका तुम्ही आणि मंचावरती येऊन आपण आमच्या मंचावरती येऊन आपण खरं तर विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर आमचे चांगदेव पाटील साहेब विगर यांनाही मी इथे इन्व्हाइट करेन की या आपण आमच्या मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. एक गोड असं व्यक्तिमत्व त्यांना मी इन्व्हाइट करतोय. कधी आपण त्यांच्या चेहऱ्यावरती जर लक्ष केंद्रित केलं नेहमी आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरती हास्यच पाहायला मिळतं आणि असरा चेहरा ही त्यांची ओळख आहे. त्यांना इन्व्हाइट केलं जाईल या मंचावरती. स्वागत आहे आपलं. त्यानंतर द्वितीय सत्राचा खेळ आता इथून आपण सुरुवात करणार आहोत द्वितीय सत्राची. तर द्वितीय सत्रासाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन आणि पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत मनोहर पाटील वाजे. तोपर्यंत मी घेतो विश्रांती. आपण ऐकत राहा DJ नितीन. आपण पाहत राहा स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2021-2022.
थैंक यू सो मच। पोइंजे टीम का कप्तान और वहाल टीम का कप्तान, वहाल टीम के कप्तान यहाँ पर मौजूद है आकाश। तो पोइंजे टीम के कप्तान से भी गुजारिश होगी, टॉस के लिए आपको तुरंत संपर्क करना है दोस्तों। आज के दिन का दूसरे दौर का दूसरा मुकाबला खेला जाएगा। पहला मुकाबला हमारे सामने पेश है। बल्लेबाजों की गुंडागर्दी हमें देखने को मिली और 24 गेंदों में 63 रनों का टारगेट है मुकाबला जीतने के लिए। पिछले मुकाबले में बल्लेबाजी तो लाजवाब रही थी केवल क्रिकेट टीम की, लेकिन अब असली इम्तिहान बाकी होगा। अब मुकाबले में बल्लेबाजों से आप क्या कर सकते हैं ये दिखाने की बारी है। अब आपकी करने की बारी, अभी नहीं तो कभी नहीं। यहां से आप सीधा सुपर 8 के लिए क्वालिफाई होंगे। तो दोनों कप्तान यहां पर मौजूद है टॉस करने के लिए। हमारे यंग बिजनेसमैन अक्षय जी शेल्के, इनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा। टॉस होगा। दूसरे दौर का दूसरा मुकाबला 4 ओवर मैच। मुकाबला यदि टाई रहा तो मुकाबला सुपर ओवर में जाएगा। दोनों कप्तानों के साथ अक्षय जी शेल्के। तो टॉस जीता पोइंजे क्रिकेट टीम ने, डिसाइडेड टू बॉल फर्स्ट। दोनों टीम को यहां से ढेर सारी शुभकामनाएं देंगे। तो जाएंगे दोस्तों मैदान के अंदर। 24 गेंदें 63 की दूरी है, ये लंबा टारगेट है, ये लंबा चेस रहेगा। सारी दुनिया कहती है हार मान लो, लेकिन दिल धीरे से कहता है एक बार और कोशिश कर, तू जरूर कर सकते हैं। और वही कोशिश करनी होगी अब बल्लेबाजों को, क्योंकि जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं वही अक्सर मंजिल पर पहुंच जाते हैं। क्या वो मंजिल मिलेगी या फिर मुकाबले में एक तरफा मुकाबला देखने को मिलेगा? क्योंकि विश्वास खुद के ऊपर होना जरूरी है, क्योंकि कुछ चीजें कमजोरों की हिफाजत में ही महफूज रहती है, जैसे मिट्टी के गुल्लक में लोहे के सिक्के। बस विश्वास होना चाहिए दोस्तों। और क्या वो विश्वास दिखाएंगे? 24 गेंदें 4 ओवर और जीतने के लिए 63 रन। पहली गेंद लेकर चलेंगे नयन। गणेश पारवे के लिए गेंद, सीधा कोई खिलाड़ी तैनात नहीं है। गेंद जाएगी सीमा रेखा पार, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। गणेश पारवे निकल चुके अपने जगह से, खाता खुल चुका है। केवल एक्सप्रेस अपनी पटरी पर लग चुकी है और पहला छक्का। जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है। मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी। और ठान कर आए यहां पर बल्लेबाज और गेंदबाज। हाई स्कोरिंग मुकाबला, 4 ओवर के मुकाबले में 63 का टारगेट। गणेश पारवे ने शुरुआत छक्के के साथ करी है। नयन घरत तैयार। नयन की ये गेंद, वहां से खिलाड़ी को हटाया, वहां पर गेंद भेज दी। गेंद सीमा पार, गणेश पारवे के बल्ले से निकलता हुआ एक और चौका। तो बिल्कुल इस टूर्नामेंट के लिए जिन्होंने हमें पीने का पानी दिया, जो स्पॉन्सरशिप करी, विश्वाजी पाटिल और सौरभ मस्कर, विजयलक्ष्मी वाटर सप्लायर्स के ओनर, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। मैदान के अंदर हम फिर से जाएंगे दोस्तों। मुकाबले में क्या शुरुआत रही है गणेश पारवे की। पहली गेंद के ऊपर छक्का और दूसरी गेंद के ऊपर चौका लगाकर विपक्षी टीम को डराने का काम शुरू है मैदान के अंदर। एक तरफ जय हनुमान मौर्य 11 केवाले और उनके खिलाफ खेल रही है शिव शक्ति धाकटी जुई के बीच में। ये दिलकश नजारा, ये दिल धड़काने वाली कहानी हमारे सामने पेश है। वहां पर भी कोई खिलाड़ी तैनात नहीं होगा, तैनात होता भी तो क्या फर्क पड़ता। गणेश पारवे के बल्ले से निकलता हुआ यह आसमानी डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर यह छक्का।
तो बिल्कुल यहाँ से पंगे ले रहे मैदान के अंदर गणेश पारवे, एंगल को चेंज कर रहे अब नयन गरत। जिस तरीके से कहते हैं ना कि कभी खुशहाल तो कभी उदास होगी, कभी जीत तो कभी हार होगी, ये जिंदगी के सड़क है साहब, धीरे धीरे से ही पार होगी। और ये सड़क पार करनी है, ये मंजिल तक पहुंचने इन खिलाड़ियों को शानदार और जानदार मुकाबला चलता हुआ जैसे कि तैसी शुरुआत करी है, ईंट का जवाब पत्थर से, एक्शन का रिएक्शन मैदान के अंदर हम देख पा रहे हैं। 63 रनों का लंबा टारगेट, लंबा चेस करने के लिए 3 गेंदों में 16 बनाया गणेश ने। बल्ले का बाहरी किनारा, बिग फिश, सबसे बड़ी मछली जाल में फंस चुकी है। शॉर्ट थर्ड मैन के रीजन में खिलाड़ी तैनात है, कोई यहां पर गलती नहीं होगी। लाजवाब कैच पकड़ा, प्रथमेश वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं होगी। और सबसे बड़ी विकेट मैदान के अंदर गिर चुकी है। केवल टीम का पहला पिलर अब ढह चुका है। गणेश पारवे बैक टू द पवेलियन। जोर का झटका हाय जोरों से लगा, हाँ लगा, शादी बन गई उम्र कैद की सजा, हाँ सजा। जोर का झटका हाय जोरों से लगा, हाँ लगा। जिस तरीके से कहते हैं ना कि ताश के पत्तों से महल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता। आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। और यहां पर दिखा रहे कि हम भी किसी से कम नहीं। और शानदार कैच लपका और एक और सफलता, पहली सफलता मिलती हुई। केवल क्रिकेट टीम के लिए सुनहरा मौका होगा। बंटी घरत, धाकटी जुई, इनके माध्यम से यदि केवल टीम जीतती है तो 2000 रुपए का कैश प्राइज है। तो गुजारिश होगी हमारे सम्मानीय मेहमान आदरणीय अनिल जी मगर साहब, इनसे हम गुजारिश करेंगे आइए आप हमारे मंच के ऊपर, हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं। मैदान के अंदर हम लौट जाएंगे दोस्तों। क्या शुरुआत रही है, लाजवाब आगाज रहा है, लेकिन दाकटी जुई क्रिकेट टीम के गेंदबाज नयन घरत ने भी कमबैक कराया। और यहां पर हम देख पा रहे हैं गणेश पारवे का विकेट गिरता हुआ। गेंदबाज तैयार, नयन घरत इस ओवर की 5वीं गेंद लेकर चलेंगे। सामने होंगे बल्लेबाज इन एट नंबर 3 उमेश माली। टैलेंट है इस खिलाड़ी में भरपूर। राइट आर्म राउंड विकेट, तेज गेंद करी, गणेश के आउट हो जाने के बाद डायरेक्ट हिट, काम बन सकता था, बाल बचे। यहां पर राहत की सांस ली, रिस्की रन, चीकी सिंगल पूरा किया 2 खिलाड़ियों ने। उमेश माली डेंजर एंड के ऊपर आना था, डायरेक्ट हिट लगी नहीं तो काम तमाम हो सकता था। 1 रन जरूर मिलेगा केवल क्रिकेट टीम को। 1 के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 17 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहले ओवर की पहली 5 गेंदें गुजर चुकी है। लाजवाब फील्डिंग करी थी खुद के फॉलो थ्रू में नयन घरत ने। पहली 3 गेंदों के ऊपर दादागिरी गणेश पारवे की थी, लेकिन हुकूमत दिखा रहे पिछली 2 गेंदों के ऊपर यहां से नयन घरत। अंतिम गेंद आएगी, स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज होंगे संजय माली। पिछले मुकाबले में भी 7 गेंदों में 22 की धुआंधार पारी आई थी। जब गणेश पारवे आउट हुए तो उनका रोल बढ़ा था, तब मुकाबले में जान झोंकी थी। अंतिम गेंद लोअर फुल टॉस है, पीछे वहां पर खिलाड़ी है, जब तक गेंद तक पहुंच पाते 1 रन तो जरूर मिलेगा। दूसरे की कोशिश, गुड रनिंग बिटवीन द विकेट। पहला ओवर तो बाजी नाम रही, लेकिन जिस औसत से रन बनाने उस औसत को बरकरार रखा है। यहां पर जय हनुमान मोरिया 11 केवल क्रिकेट टीम ने 1 ओवर में रन आए 19। अब जीतने के लिए 18 गेंदें और जीतने के लिए 44 रनों की जरूरत है। 3 ओवर और 44 की दूरी। कैसा रहेगा इस मुकाबले का अंजाम, कैसा रहेगा इस मुकाबले का नतीजा? शानदार मुकाबला होगा। आज के पूरे दिन जो सस्पेंस थोड़ा सा गायब था, इस मुकाबले ने उम्मीदें लगाई है। स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2021-22 की टूर्नामेंट जीतू 11 जर्मन नेरे क्रिकेट टीम के माध्यम से। बची भी 18 गेंदें और जीतने के लिए 44 रनों की जरूरत। इस मुकाबले के लिए सबसे बढ़िया गेंदबाज, सबसे बढ़िया बल्लेबाज के लिए साई संतोष ठाकुर, इनके माध्यम से ब्रांडेड शूज हमें स्पॉन्सर करे गए। तो सभी ट्रॉफीज हमें योगी जी तांबोली जिनके माध्यम से मुहैया कराई गई थी। और इस टूर्नामेंट में लगने वाली सभी गेंदें जिन्होंने स्पॉन्सर करी थी हमारे डॉक्टर राजूदादा ताटरे इनके माध्यम से, और सभी सम्मान चिन्ह हमें दिए गए थे विलास जी दरे इनके माध्यम से दिए गए। तो सभी इन दानशूर दातों का हम तहे दिल से यहाँ से शुक्रिया अदा करते हैं। जाएंगे मैदान के अंदर दोस्तों। बची भी 18 गेंदें और जीतने के लिए 44 रनों की जरूरत है। दूसरी गेंदबाज लेकर आएंगे रोहित घरत। सामने होंगे
ऑन स्ट्राइक होंगे उमेश माली साथ निभा रहे हैं संजय मैदान के अंदर। पहली गेंद के ऊपर संजय ने 2 रन दौड़े थे और यहाँ पर स्ट्राइक मिली थी बीच मैदान में उमेश माली स्ट्राइकर इनके ऊपर। बल्ले के बीचों बीच गेंद आएगी, आओ देखा ना ताओ, सिर्फ मुझे बड़े स्ट्रोक खेलने। उमेश के बल्ले से निकलता हुआ यह आसमानी दंदनाता हुआ, दैट इज अ ह्यूज वन, सिक्सर। थैंक यू सो मच। ये जलवा है उमेश माली का, जो 2 रन दौड़े थे, स्ट्राइक खुद के पास रखी तो उससे ज्यादा हम उस छक्के की उम्मीद कर रहे थे। केवल एक क्रिकेट टीम, जाने कितनी उड़ान बाकी है इस परिंदे में, अभी जान बाकी है। गेंदबाज तैयार, घुमाया इस गेंद को, टप्पा गिरने के बाद गेंद बाहर की तरफ हल्की सी निकली, कोई अंपायर का इशारा नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर लक्ष्य पर थी, गिरे और संभलते रहे। आंधियों ने पूरा जोर लगा दिया, फिर भी चिराग अंधेरों में जलते रहे। जलता रहना होगा यहाँ पर मुकाबला जीतने के लिए। अंतिम गेंदें बचेगी 16 और जीतने के लिए 38 की दूरी। उमेश की ये गेंद, उमेश के लिए थी, गेंद हवा में काफी देर तक है, खिलाड़ी पहुंच नहीं पाया, मिस टाइमिंग स्ट्रोक था। स्क्वायर लेग का खिलाड़ी आता, मिड विकेट का खिलाड़ी आता, तब तक 2 रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था और 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती हुई, आंकड़े बदलते हुए अंतिम 15 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 36 रनों की जरूरत। 15 गेंदें 36 की आवश्यकता। रात नहीं, ख्वाब बदलता है, मंजिल नहीं, कारवा बदलता है। जज्बा रखो हरदम जीतने का, क्योंकि किस्मत चाहे बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है। क्या वक्त बदलेगा मैदान के अंदर केवल टीम का, या फिर वक्त बदलेगा यहां से धाकटी हुई टीम का? अंतिम गेंदे 15 और 36 रन की जरूरत थी। यहां पर अच्छी गेंद, थोड़ी आगे गेंद फेंकी, थोड़ी सी तेज गेंद करी थी। अच्छा मुकाबला चलता हुआ गेंद और बल्ले के बीच में। 14 गेंदे 36 की आवश्यकता। इतने तेज तर्रार बल्लेबाजी हुई जरूर है, लेकिन फिर भी केवल एक क्रिकेट टीम मुकाबले से थोड़ी सी दूर है। लेकिन क्या आसान बनाएगा मुकाबला, क्योंकि उमेश माली और संजय माली अभी तक जीवित है मैदान के अंदर। इस गेंद के ऊपर नाराज होंगे, जोरदार अपील करी गई है, अंपायर की उंगली आसमान की ओर और यह इशारा था उमेश के लिए कि आपकी पारी यहां पर समाप्त होती हुई और यहां से उमेश की पारी का अंत होता हुआ। आत्मविश्वास और कड़ी मेहनत ही आपको हमेशा सफलता दिलाएंगे। वो आत्मविश्वास, वो जज्बा आपके अंदर होना जरूरी है दोस्तों जीतने के लिए। अभी भी समीकरण बदलता हुआ। 13 गेंदे 36 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। हालात से टकराने का जज्बा रखो, मुश्किलों में मुस्कुराने का जज्बा रखो। अगर रूठ जाए तुम्हारे दिल का रेगिस्तान तो रेत की दीवार बनाने का जज्बा रखो, वो दीवार खड़ी करनी होगी। धाकटी हुई क्रिकेट टीम मुकाबले में वापसी कर चुकी है, क्योंकि यहाँ पर बैक टू बैक 2 सफलता भी हम कह सकते हैं, क्योंकि एक विकेट गिरा यहाँ से रोहित घरत बल गेंदबाजी कर रहे हैं, विकेट गिरा उमेश का, एक छक्का जरूर दिखाया था, लेकिन गणेश का आउट हो जाने के बाद ज्यादा रन बना नहीं पाए मैदान के अंदर टीम के वाले। इसी बीच हमारे मंच के ऊपर तशरीफ लाएंगे कोंडीराम जी मांडवकर, यहां पर आ चुके हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। गेंदबाज तैयार, यह गेंद की थी वहां पर मयूर गायकर, लेकिन मयूर के गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क, कोई कांटेक्ट, कोई नाता, कोई रिश्ता नहीं था। 2 ओवर की समाप्ति हुई थी। 2 ओवर में रन बने 27, पहले में आए थे 19 और इस ओवर में रन आए टोटल 8। टीम के रन बने 27। अभी भी जीत के लिए 12 गेंदे और 36 रनों की जरूरत। तर निश्चितच मंचावरती ज्यांची आताच उपस्थिती लाभली ते आमचे सन्माननीय कोंडीराम मांडवकर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते। शैलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येईल। कोंडीरामजी मांडवकर यांचं इथे स्वागत केलं जात आहे। त्यांची सुद्धा उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय ठरली, मोलाची ठरली।
त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेची आठवण भेट जितूदादांच्या नावांचं एक सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, मायेचे उबदार शाळ त्यांना देऊन त्यांचं सुद्धा इथं सन्मानित करण्यात येते. त्यांनी सुद्धा आपला मूल्य वेल या स्पर्धेसाठी खर्च केला. आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया आपण मैदानावरती. 12 चेंडू आणि 36 धावेंची गरज है. 12 गेंदे और 36 की आवश्यकता. 18 रन हर ओवर में चाहिए मुकाबला जीतने के लिए. क्या वो रन बनेंगे ये भी देखने वाली बात बनेगी. ऐसा लग रहा था कि मुकाबला अंतिम क्षणों में जाएगा, लेकिन जिस तरीके से गेंदबाजी करी दूसरे ओवर में रोहित घरत ने वो लाजवाब थी. पहली गेंद के ऊपर छक्का खाया, उसके बाद पिछली 5 गेंदों के ऊपर केवल 2 रन आए. जिस तरीके से कहते हैं ना, हिम्मत से हारना लेकिन कभी हिम्मत नहीं हारना. लेकिन यहाँ पर हिम्मत दिखानी होगी बीच मैदान के अंदर, क्योंकि विजेता वो नहीं जो कभी नहीं हारता, लेकिन विजेता वो है जो कभी हार नहीं मानता. हार नहीं माननी है आपको. मुकाबला यहाँ से भी बन सकता है. 12 गेंदे 36 की आवश्यकता. केवल और धाकटी जुई के बीच में ये नजारा चलता हुआ, ये खूबसूरत क्रिकेट मैदान के अंदर देखा जा रहा है. संजय माली के लिए गेंद थी, पीछे खिलाड़ी तैनात है और यहां पर मयूर का विकेट किया. सैक्रिफाइस. मयूर बैक टू द पवेलियन. केवल मिलेगा सिंगल. 11 गेंदे 35 रन. नया बल्लेबाज मैदान के अंदर उदय पालकर. संजय माली के ऊपर पूरी तरीके से आशा, अपेक्षा, उनसे उम्मीदें लगाकर बैठी है. जिस तरीके से कहते हैं ना कि ख्वाब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उन्हीं के जबरदस्त होते हैं. और ये जबरदस्त इम्तिहान रहेगा संजय माली का. मैच विनर खिलाड़ी है. न जाने कितनी बार केवल क्रिकेट टीम को इस हालात से बचा है, क्या इस बार बचा पाएंगे. सामने धाकटी हुई क्रिकेट टीम है, क्योंकि जीतने वाले अलग चीजें नहीं करते, वो चीजों को अलग तरह से करते हैं. क्या रणनीति बनाएंगे मैदान के अंदर, ये भी देखने वाली बात बनेगी. अंतिम 11 गेंदे और जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता. संजय माली ऑन स्ट्राइक. गेंदबाज तैयार. बड़े स्ट्रोक की तलाश. गेंद हवा में. संजय माली का विकेट. सबसे बड़ा स्टार खिलाड़ी केवल टीम का. बिग फिश इन द नेट. बड़ी मछली जाल में फंस चुकी है. यह दबाव था संजय माली के ऊपर और अपना विकेट फेंका. यह जश्न का माहौल है दागटी टीम के लिए. संजय माली गोज. या हम बार बार कहते हैं दोस्तों कि टपोरी की भाषा में करोड़ को कहते हैं खोका, और लड़की जब प्यार में मुकर जाती है उसको कहते हैं धोखा. दे गया क्या धोखा दे गया रे. अरे धोखा दे गया रे. थैंक यू सो मच. क्योंकि जिस खिलाड़ी से उम्मीदें लगाई थी वही खिलाड़ी धोखा दे गया केवल क्रिकेट टीम को. आड़े बल्ले से खेलने की कोशिश. खिलाड़ी वहां पर तैनात. एक और विकेट. मुकाबले में से जान निकालने का काम किया जा रहा है और उदय भी जाएंगे पीछे पीछे संजय के मैदान के बाहर. एक और सफलता. गेंदबाज तैयार. ये गेंद शॉर्ट पिच थी, थोड़ी सी स्लोअर वन गेंदबाजी. अब मुकाबले में से पूरी तरीके से जान निकालने का काम किया. जिस तरीके से शुरुआत हुई थी, अब गेंदें बची है 8 और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है. पहले ओवर में 19 आए थे. किसने सोचा था कि मुकाबला इस हाल में जाएगा. एक और विकेट. 3 विकेट इस ओवर में. लाजवाब गेंदबाजी दीपेश के माध्यम से हम देख पा रहे. एक और सफलता. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. थैंक यू.
तर निश्चितच G211 जर्मन क्रिकेट संघ नेर या संघातर्फे या क्रिकेटच्या स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी खूप सारे दानशूर दाते आम्हाला लाभले. त्यामध्ये श्यामकांत मस्कर यांच्याकडून 2100 रुपयाचा आर्थिक सहाय्य, बबनजी कदम असतील त्यांच्याकडून 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले. त्यानंतर सन्माननीय अनिलजी पाटील साई बोरवेलचून त्यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाची आर्थिक मदत या स्पर्धेसाठी आम्हाला लाभली. राम मस्कर यांच्याकडून 1000 रुपये. त्यानंतर अक्षय शेळके यांच्याकडून सुद्धा 3100 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले. त्या सर्व देणगीदारांचे आम्ही मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभारी आहोत. G211 जर्मन नेरे संघातर्फे आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. जाऊया मैदानावरती. 7 चेंडू आणि 35 धावा. इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 28. 6 गडी बाद जय हनुमान मोरया 11 केवाले. 6 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा माव अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा माव अगदी खोल्यावर. आज गुलाला उडवीन माय तुझे देवलावर, सारी नेसून हिरवी गार माझी. नया गेंदबाज आएगा सूरज घरत. 28 रनों के ऊपर 6 विकेट खोए और जिस तरीके से सफर रहा गणेश पारवेन जैसे शुरुआत की थी ऐसा लग रहा था कि मुकाबला अंतिम क्षणों तक जाएगा, लेकिन गणेश का विकेट उसके बाद उमेश माली का विकेट बेहद अहम था. टर्निंग पॉइंट साबित हुआ. उमेश का आउट हो जाने के बाद संजय भी उनके पीछे पीछे चलते बने और उसके बाद उन शुरुआती झटकों से केवल ये क्रिकेट टीम उभर नहीं पाई. अब 5 गेंदों में 35 चाहिए. 5 छक्के भी आएंगे तो भी मुकाबला दूर है. प्रभाकर पालकर कोशिश जरूर करे लेकिन गेंदें उनके जोन से बाहर है. गेंद के गेंद तक जा नहीं पा रहे, रिच नहीं कर पा रहे. और यहां पर हम देख पा रहे हैं एक बार फिर से डॉट गेंद की समाप्ति होती हुई. तीसरी गेंद लेकर चलेंगे गेंदबाज सूरज घरत. इस बार कनेक्ट जरूर किया लेकिन सीधी तीर की तरह सीधी हुई गेंद हवा में. कोई गलती नहीं होगी. पिछली 8 गेंदों में एक भी रन नहीं आया केवल क्रिकेट टीम के. इसका मतलब हम समझ सकते हैं मुकाबला उनसे दूर जाता हुआ. 28 के ऊपर यह 7वीं सफलता. कधी चोली बाई रंगात फुलाईली, टीम कधी चोली बाई रंगात फुलाईली. तुझी माझी जमल जोरी माझी अगरी राजा रे तुझी. 3 गेंदों की औपचारिकता बची हुई है. 28 रनों के ऊपर 7 विकेट गिर चुके. एक और डॉट गेंद है. पिछली 9 गेंदें हम देखेंगे तो एक भी रन नहीं आया केवल क्रिकेट टीम के लिए, क्योंकि शुरुआती पहले ओवर में 19 रन आए थे. ये फुल टॉस थी, इसका फायदा उठाएंगे. पीछे खिलाड़ी तैनात जरूर थे लेकिन गेंद जाएगी सीमा पार. 6 थैंक यू. लास्ट बॉल और एक और सफलता, एक और विकेट यहां पर सूरज के नाम और मुकाबला फिनिश हुआ. मुकाबला आसानी के साथ जीता. यहां से शिव शक्ति धाकटेजुई क्रिकेट टीम सुपर 8 में जगह बनाने वाली पहली टीम हमें मिल चुकी है. कांग्रेचुलेशंस, हार्ड लक टीम के वाले.